अभ्यासक माननीय राजेंद्र दाते पाटील हे मागच्या 10 दिवसापासून उपोषणाला बसलेले. मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी ते 10 दिवसापासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. आज त्यांची तब्येत खूप खराब झालेली आहे. त्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणारे, मराठा समाजावर प्रेम करणारे सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी येऊन विभागीय आयुक्त यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिलं आणि सर्वांनी सांगितलं त्यांना की गरीब मराठा समाजाच्या मागण्या या सरकारनं लवकरात लवकर मंजूर कराव्या. त्याचबरोबर जिल्हा लेवलच्या ज्या मागण्या आहेत, मागण्या या संवैधानिक आणि संविधानाच्या कक्षेत येणाऱ्या आहेत. ही सुरुवातीपासूनची आपली सगळ्यांची भूमिका आहे. दाते पाटलांच्यासारखा एक अभ्यासक मराठा समाजाच्या मागण्यांच्यासाठी गेल्या 10 दिवसापासून उपोषण करतो हे अतिशय खेदजनक आहे. आणि त्याच्याकडं प्रशासन दुर्लक्ष करतं हे त्याहीपेक्षा जास्त खेदजनक आहे. आणि म्हणून दाते पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा तर आहेत, पण त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावं याच्यासाठी सरकारकडे आम्ही मागणी करण्यासाठी, विनंती नाही, मागणी करण्यासाठी आम्ही सगळे विविध पक्षाचे पदाधिकारी, समाजातील काही अभ्यासक अशा सगळे आम्ही मिळून गेलेलो होतो. अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद हा विभागीय आयुक्तालयानं दिलेला आहे. माननीय प्राध्यापक माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ गेलेलं होतं. अतिशय सविस्तर अशी भूमिका ही तिथं मांडली गेलेली आहे. आणि स्थानिक स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत, गुन्हे जे दाखल झाले आंदोलकांवर ते गुन्हे मागं घेणं, हैदराबाद गॅजेटच्या पद्धतीनं मराठा आणि कुणबी यांच्या संदर्भातलं स्पष्टीकरण देणं, अशा ज्या काही मागण्या होत्या त्या विभागीय आयुक्तालयानं मान्य केल्यात. आणि मराठवाड्यामध्ये जे आंदोलक मराठा आंदोलनाच्या वेळी शहीद झालेले त्यांच्या कुटुंबियांना स्थानिक स्तरावर, मग ते विभागीय असेल किंवा जिल्हाधिकारी पातळीवरचं असेल, त्या कुटुंबियांना आर्थिक मदत तात्काळ म्हणजे 2 ते 3 दिवसात दिली पाहिजे. अशा दिवसापासून मराठी क्रांती मोर्चा या माध्यमातून अभ्यासक माननीय राजेंद्र पाटील दातेसाहेब, एक अभ्यासक व्यक्ती आणि मराठा समाजाबद्दलच नव्हे तर सर्व समाजाबद्दल त्यांच्यामध्ये असणारी आस्था, तळमळ आणि प्रेम, ज्याही वेळेस कुठल्याही प्रकारे काही ठिकाणी दंगाधोपा किंवा कोणाच्या काही मागण्या असतील तर हे अभ्यासक वृत्तीचे, तळमळीचे कार्यकर्ते हे धावून जातात. विशेष म्हणजे ख्रिस्ती समाजासाठी देखील त्यांचं फार मोठं योगदान आहे. ज्या वेळेस ख्रिस्ती समाजावर अन्याय होतो त्या वेळेस ते धावून येतात. आणि आज गेल्या 10 दिवसापासून मराठा समाजासाठी जे काही आज ते उपोषणाला आहेत, अत्यंत त्यांची हलाखीची परिस्थिती आहे. आज डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांना तात्काळ ॲडमिट करणं गरजेची बाब आहे. आणि म्हणून सरकार आजही त्यांच्याकडं कुठल्या प्रकारची दखल घेत नाही आहेत. एकसुद्धा कार्यकर्ता किंवा एकसुद्धा अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी पाहिलेलं नाही आहे. ही एक खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही एक धर्मगुरू या नात्याने, समाजाचे एक काहीतरी आम्ही देणं आहोत या नात्याने आम्ही सरकारला विनंती करू की तात्काळ त्यांचं हे उपोषण आहे हे लवकरात लवकर त्यांनी संपवावं आणि त्यांच्याकडं पाहावं. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, आज आम्ही विभागीय आयुक्तांकडं 7 प्रकारच्या मागण्या आम्ही घेऊन गेलो होतो. विभागीय आयुक्तांनी अगदी आनंदाने हसत खेळत त्या मागण्यांची त्यांनी विचारपूस केली, डिस्कस केलं, चर्चा केली आणि त्यांनी त्या मागण्या आम्ही वरती पाठवून देऊ. आज सायंकाळपर्यंत सगळ्या मागण्या आम्ही पाठवून देऊन आणि त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल याची आम्ही गॅरंटी घेऊ. दुसरी गोष्ट, जे काही तरुणी
आज डिग्र्या घेऊन आरक्षणाचा वाट पाहत आहेत की आमच्या बाजूने कधी निकाल लागेल. आणि बऱ्याच तरुणींनी ह्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या आहेत. अशी जर परिस्थिती आज असेल तर एकही तरुण इतका गरीब परिस्थितीमध्ये आईवडिलांचा इतका त्यांच्यासाठी जीव तुटला जात आहे. शेती करून काबाड कष्ट करून एवढं शिक्षण घेतात, परंतु त्याचा फायदा न झाल्यामुळं बरेच तरुण आणि तरुणी आत्महत्या करण्यास आज प्रवृत्त आहेत. आणि त्याच तळमळीने राजेंद्र पाटील आज त्या तळमळीने आज बसलेले आहेत. तर माझी विनंती आहे सरकारला की त्यांनी आज या मागण्यांची काळजी घेऊन किंवा त्यांनी दखल घेऊन त्यांचं उपोषण आज सोडावं. आणि मी देखील आज धर्मगुरू या नात्याने त्यांना विनंती करेल की आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आणि आज जर ते उपोषण सोडलं तर तुमची आज गरज समाजासाठी आहे, फक्त मराठा समाजासाठी नाही आहे तर सर्व समाजासाठी अशा अभ्यासक कार्यकर्त्याची गरज आहे. तर मी ह्या ज्या गोष्टी आहेत अगदी प्रेमाने अंतकरणाने त्यांना सांगू शकतो की त्यांनी हे उपोषण आज त्यांनी सोडावं. थँक्यू. राजेंद्र दाते पाटील हे मराठ्यांना रिझर्वेशन मिळावं यासाठी त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा हप्ता आहे. त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि हे सगळं विभागीय आयुक्त आणि सरकारच्या नॉलेजमध्ये आणण्यासाठी आज आपल्या शहराचे सर्व समाजाचे धर्मगुरू, सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, समाजवादी पक्षाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच काँग्रेसचे आणि इतर पक्षांचे आज आम्ही सगळे मिळून आदरणीय शिंदे सर यांच्या नेतृत्वामध्ये विभागीय आयुक्तासमोर ज्या 7 मागण्या होत्या त्या सविस्तरपणे मांडण्यात आलेल्या आहे. जी परिस्थिती आज मराठा समाजाची विशेष करून आपल्या मराठवाड्यामध्ये आहे ती पूर्ण परिस्थिती त्यांना दाखवण्यात आलेली आहे. काही दिवंगत जे मराठा समाजाचे तरुण त्यांचे आपल्या समाजासाठी जे बलिदान दिलेले आहे ते व्यर्थ जाऊ नये, त्यांना पण त्यांचा सन्मान भेटावा, त्यांना त्यांचा मान भेटावा. आणि ह्या सर्व ज्या परिस्थिती सध्या आहे ही परिस्थिती बघून त्वरित मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यात यावे अशा काही मागण्या तिथं सांगण्यात आलेल्या आहे. आणि जे कायगाव टोक्यामध्ये ज्यांनी जलसमाधी घेतली होती त्यांना त्वरित 1 एकर जागा देण्यात यावी ही मुख्य मागणी होती. त्वरित त्यांनी विभागीय आयुक्तांनी हे मान्य केलेली आहे. आज कॅबिनेटची बैठक